नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या किचन मध्ये। तर आज आपण बनवणार आहे साबुदाण्याचे वडे। साबुदाण्याचे वडे का तर ज्यांना कुणाला खिचडी खायचा कंटाळा वगैरे आला असेल तर पटकन आपण साबुदाण्याचे वडे बनवतो। तर बघू शकता आपल्याला आता साबुदाण्याचे वडे बनवायचे आहेत। तर मी इथं साबुदाणा भिजत घातलेला होता। 1 तास साबुदाणा भिजलेला आहे आणि साबुदाणा आपल्याला असा सुटसुटीत असा साबुदाणा घ्यायचा आहे। चिकट साबुदाणा घेतल्यानंतर आपले वडे एकदम व्यवस्थित नाही होणार, त्यामुळे असं सुटसुटीत असा आपल्याला साबुदाणा भिजत घालायचा होता। आणि असा साबुदाणा सुटसुटीत असला की आपले छान असे कुरकुरीत असे वडे होणार आहेत। मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत, आपण असं चुरून यात घालून घेऊया। आपल्याला खिसायचं वगैरे काय नाहीये त्याला। बटाटे एकदम तुम्ही कमी घालू शकता, बटाट्यामुळे आपलं तेल पण पिण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपण बटाटे कमीत घालूया। बटाटे घातल्यानंतर ना आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे 2 चमचे म्हणजे 1 चिमूटभर आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। शेंगदाण्याच्या कुटामुळे आपल्या वड्यांना एकदम भारी अशी टेस्ट येणार आहे। आता ह्यात आपल्याला हिरवी मिरची किंवा आपले बेडगी मसाला वगैरे असतो ना, ते मसाला वापरायचा आहे। आपल्याकडे हिरवी मिरची आहे, त्यामुळे आपण हिरवी मिरची टाकून घेऊया। नॉर्मल टाकायची आहे, जर तुम्हाला तिखट हवी असली तर तुमच्या मापात टाका। आणि आपल्याला आता मीठ टाकायचं आहे, मीठ पण चवीनुसारच मीठ टाकायचं आहे। आता आपल्याला हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे। बघू शकता आपण कढई तापायला ठेवलेली, त्यात तेल पण गरम झालेलं आहे। आपलं तेल एकदम कडक करून थंड करून घ्यायचं आहे, म्हणजे आपले वडे एकदम चांगले तळले जातील। बघू शकता एकदम मिश्रण असं एकत्र करून घ्यायचं आहे आणि असं हातात घेऊन बघायचं आहे आपला गोळा तयार होतोय। हे बघू शकता असं आपल्याला बनवून घ्यायचं आहे। आपण हातानेच एकत्र करून घेऊया। एकदम झटपट अशी हा साबुदाण्याचा वडे बनणार आहे। नक्की तुम्हाला जर खिचडी खायचा कंटाळा आलेला असेल तर पटकन जाऊन आपण साबुदाण्याचे वडे बनवू शकतो। तर बघू शकता आपण वडे बनवून घेऊया। वडे आपल्याला एकदम बारीक असे नाही बनवायचे, आपल्याला वडे मोठे बनवायचे, त्यामुळे आपण असा गोळा तयार करून घेऊ पहिल्यांदा। तर बघू शकता आपले असे वडे तयार झालेले आहेत। एक 5-6 वडे तयार झालेले आहेत। आता आपण तेलात तळून घेऊया। तेल पण आपलं गरम झालेलं आहे, तर आपण आता एक वडे असे सोडून घेऊया। बघू शकता मंद आचेवर आता आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे। तर बघू शकता आपले वडे किती छान असे फुगून तयार झालेले आहेत, फुगलेले पण आहेत। आता आपण हे तळलेले पण आहेत। आता आपण एका डिश मध्ये याला काढून घेऊया। तुम्ही हे दही सोबत पण खाऊ शकता। हे बघा किती मस्त असे फुललेले पण आहेत आणि कडक झालेले आहेत। तर बघू शकता आपले वडे एकदम तयार आहेत। तुम्ही दही वगैरे सोबत पण खाऊ शकता, एकदम छान असे वडे लागणार आहेत। बघू शकता आतून पण व्यवस्थित असे आपले वडे तळले गेलेले आहेत। आणि आपल्याला जर खिचडीचा खायचा कंटाळा आलेला असेल तर वडे पटकन जाऊन आपले झटपट 5 मिनिटात झटपट असे वडे होणार आहेत। तुम्ही बघू शकता खरपूस असे भाजलेले पण आहेत आणि आतून पण व्यवस्थित भाजून निघालेले आहे, ते बघू शकता। आता आपली उद्यावर महाशिवरात्री आलेली आहे। महाशिवरात्रीला पण आपल्याला उपवास करायचा असतो। उपवासासाठी आपण खिचडी किंवा शेंगदाण्याची चक्की वगैरे खातो, पण आपल्याला खिचडी खायचा कंटाळा आलेला असेल तर हे पटकन जाऊन असे शाबूचे वडे बनवा। आणि कमीत कमी सामग्रीत हे आपण वडे बनवलेले आहेत आणि बघू शकता किती मस्त असे फुललेले पण आहेत। तुम्ही दही वगैरे सोबत पण खाऊ शकता। जर ही रेसिपी आवडली असेल तर पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, नक्की लाईक करा। महाशिवरात्रीच्या तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।